टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून भूस्खलन आणि अपघातांमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। सातारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। विविध भागातून भूस्खलन, भिंती कोसळणं, रस्ते बंद होणं आणि नदीला पूर आल्याच्या घटनांची माहिती मिळते। मेढा महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाट काळा खडक परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे रस्त्यावर ढिगारा साचलाय। जेसीबी मशीनच्या मदतीने हा ढिगारा हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस विभागाला देण्यात आले। आज पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान मिरजे गावात मुसळधार पावसामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुरक्षा भिंत कोसळली आहे। जवळच असलेल्या महादेव रामचंद्र सोनावणे यांच्या गोठ्यावर भिंत पडल्यानं एक बकरी आणि एक कोकरू मरण पावलंय। शाळेच्या सुरक्षा भिंतीचं सुद्धा पूर्णपणे नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे भदे गावातील घराच्या भिंतीही कोसळल्यात। पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये 10 ते 12 नागरिक किरकोळ जखमी झालेत। कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्यानं वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। संबंधित विभागानं झाड हटवल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला। दरम्यान भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृष्णा नदीवरील अनेवाडी मार्दे यांना जोडणाऱ्या मोठ्या पाईप पुलावरून पाणी प्रचंड वेगानं वाहत होतं। सकाळी अंदाजे 10:15 वाजण्याच्या दरम्यान पोलीस आणि स्थानिक गावकऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही एका व्यक्तीनं पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तो माणूस वाहून गेला। संबंधित यंत्रणांमार्फत पुढील शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना आता आवाहन केलंय की मुसळधार पावसात नद्या, पूल, घाट आणि पाणी साचलेल्या भागांमध्ये जाणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, सातारा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।